नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर यावर्षी अर्थात शैक्षणिक वर्ष 2025-26 तुम्ही फर्स्ट इयर बी फार्म किंवा फर्स्ट इयर एम फार्म याला प्रवेश घेतला असेल, तुमचं कॉलेज हे जर डी बाटू युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। शिवाय तुमचं कॉलेज इतर कुठल्याही विद्यापीठात असेल तरी तुमच्यासाठी देखील काही महत्त्वाच्या सूचना असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लक्षात ठेवा, 18/11/2025 अर्थात 18 नोव्हेंबर 2025चं हे एक पत्र आहे। अर्थात काय सांगितलेलं आहे, डी बाटू युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी एनरोलमेंटची प्रोसेस आहे, अर्थात लक्षात ठेवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही नव्यानं प्रवेश घेत आहात तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून तुम्ही विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती एनरोलमेंट करणं गरजेचं आहे। अर्थात तुमच्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटकडून तुम्हाला या सूचना येतीलच, ऑफिसकडून तुम्हाला सांगितलं जाईल की एनरोलमेंट कसं करायचं आहे किंवा कॉलेजच तुमच्याकडून एनरोलमेंटची प्रोसेस करून घेईल। 18 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत लक्षात ठेवा, 18 ते 30 नोव्हेंबर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही प्रोसेस सुरू असणार आहे। त्यामुळं या दरम्यानच्या कालावधीतच ह्या दिलेल्या डेडलाईन जी काही मुदत दिलेली आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला एनरोलमेंटची प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे। आता हे एनरोलमेंट करणं का गरजेचं आहे तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एनरोलमेंट करता तर तुमचा PRN नंबर असेल, त्याशिवाय या ठिकाणी तुम्ही युनिव्हर्सिटीचे एक्झामचे फॉर्म भरता, यासाठी तुमचं त्या युनिव्हर्सिटीकडे एनरोलमेंट झालेलं असणं गरजेचं आहे आणि हे दिलेल्या डेडलाईनमध्ये करून घ्या, कारण पुन्हा मुदत वाढेल नाही वाढेल किंवा या ठिकाणी वेबसाईटचे इश्यू अशा टेक्निकल गोष्टी असतात। त्यामुळे लवकरात लवकर हे एनरोलमेंट करून घ्या। तुमच्या कॉलेजकडून सूचना येईलच, पण ही प्रोसेस पूर्ण झाली आहे का नाही एक विद्यार्थी म्हणून तुम्ही स्वतः खात्री करून घेणं गरजेचं आहे। तुमच्या कॉलेजकडून लवकरच याबाबतचं नोटीस आहे ते तुम्हाला येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं प्रोसेस करायची आहे ते सांगितलं जाईल, पण तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुमची एनरोलमेंट प्रोसेस झालेली आहे। अर्थात बाकी युनिव्हर्सिटी आहेत जसं की मुंबई युनिव्हर्सिटी असेल किंवा या ठिकाणी मराठवाडा, पुणे, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर ह्या ज्या इतर युनिव्हर्सिटी आहेत, बहिणाबाई चौधरी युनिव्हर्सिटी आहे, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं ज्यावेळेस नवीन अकॅडमिक इयर चालू झालेलं असतं कोर्सचं तर त्यावेळेस ती युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांची एनरोलमेंटची प्रोसेस करून घेत असते। हा सगळा जो टास्क आहे जे तुमच्या कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस किंवा खालचं जे ऑफिस असतं कॉलेजचं जे ॲडमिशनची प्रोसेस जिथं तुम्ही पूर्ण केली त्या ऑफिसकडून तुम्हाला सूचना येतील की एनरोलमेंट कशा पद्धतीनं करायचं आहे। मुंबई युनिव्हर्सिटीची एनरोलमेंट प्रोसेस अजूनही सुरू आहे, ते एनरोलमेंट वेळात तुम्ही पूर्ण करून घेणं गरजेचं आहे, कारण त्यासाठी एक डेडलाईन असते, त्या वेळात तुम्ही ते रजिस्ट्रेशन करणं अतिशय गरजेचं आहे। खात्री करून घ्या की तुमचं एनरोलमेंट झालं असेल। ओके, अर्थात आता युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती देखील माहिती दिली जाते कुठल्या एक्झाम कधी आहेत, शिवाय तुमच्या कॉलेजमध्ये देखील एक एक्झाम डिपार्टमेंट असतं, त्यांच्याकडून टाईम टू टाईम कुठल्या एक्झाम कधी होणार आहेत, सेशनल एक्झाम कधी असतात असं एक ॲकॅडमिक कॅलेंडर असतं, त्याची माहिती मिळेल। डी बाटू युनिव्हर्सिटीचं पण ॲकॅडमिक कॅलेंडर त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे, याआधी पण मी त्याबाबत टेलिग्राम चॅनलवरती अपडेट दिलेलं होतं। सो एक्झामच्या बाबत किंवा इतरही बाबतीत जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते तुमच्यासोबत वेळोवेळी शेअर केले जातील। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फर्स्ट इयर बी फार्म एम फार्मला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। शिवाय आपल्याला जे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, किमान आता नवीन वर्षाच्या अगोदर ते पूर्ण व्हावेत, यासाठी तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे। केवळ फार्मसी ॲडमिशन नाही तर करिअर, फार्मसी करिअर असेल, त्याशिवाय या ठिकाणी औषधं, आरोग्यविषयक, गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी अशा सगळ्याबाबत आपण वेळोवेळी सविस्तर माहिती देत असतो। त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।